अरे बापरे, काय चालू आहे? एकलाच बसला? वदर जाऊन पडशील ना. खाली उतर ना. कोण बसलं तर ती? कुठे गेली तो? आई कुठे गेली? काय आ? वर जाऊन बसला म्हटलं पडशील ना. आ? कुठे गेली तुझी आई, आजी, आत्या? कुठे गेली बाबा सारेच्या सारे? तूच आहेस एकटा रखवालदार? हं? रखवालदार आहेस का तू घरात? एकटाच आहेस का? मीना, मीना, माय व माय बाई घरी तर कोणीच नाही. येवा इकडे. हा कुठे जाऊ? माय घरी नाही तर ये. आज वावरात गेली का? माय हा उठला का? हो तो बसेल आहे साजरा. मी त्याला संगच बोलली, म्हणली एकलाच आहेस का घरी? वदर कोण बसला? आता झोपेतून उठला वाटते मग तो, म्हणून काही कोण नाही का नाही. हो माय निजेल होता ना. म्हटलं तो निजेल आहे, त्याची माय वावरात जायला आहे. म्हणलं आपण इकडचं आवरून घ्या. आली रे बाबू, आली आली थांब. राजा उठला का? झोप झाली? झोप झाली? ये ये खाली सुसू करू, नाही तर कर भरशीन बापा गादी वली. वली गादी वाव घाल लागते. आता माहिती वाकही नाही टाकत मी ना. मोठा झाला म्हणते, लय मोठा झाला तिचा पोरगा. हो ये बाई ये. हो सुसू आली, मी तेच तर म्हणून राहिली बाबूले सुसू आली. ये ये खाली ये पटकन, ये पटकन बाबा, गादी वली होईन आपली. उले बापाले, चला सुसू करून येऊ आपण. सांगते हो. हो सांगते तो. हा करा करा सू. आली आली आली. कला कला कला. लय समजूतदार आहे मा भाषा, लय समजूतदार आहे. मग गाडीवर सू नाही करत तो. सांगते तो शिशू आली म्हणते. चला शी येते का? शी येते ना की ना. बरं बरं चला चला मग चला. शी आता नाही, शी झाली सकाळी. आता कशी येईल? कशी येईल आता? चालते काकू आली. काय म्हणते? ये. लय समजूतदार आहे बाई शिवम तर. लय शहाणा आहे. हो आम्हाला सगळं समजते. आम्ही शी सांगतो, सू सांगतो. हो करत नाही काही गादीवर. कदाचित झोपीत एखाद्या दिवशी झाली रातची जशी, नाही तर दिवसा बरोबर सांगते. उठून बसते, आवाज देते, छी छी छू छू करते. सांगते ती. आता बसा ती या. बसा ये व सरिता ये बस. मा भाऊ गेला असेल कामावर. हो माय सकावून जातात ते. हो ना. काकी काय करून राहिली? व काकी दिसली नाही माय. त्या रोजी तो आला दारून आली मी तिकडे. जातो टाकणारा आलता, जातो टाकणारा. आता म्या म्हणलंय मीनाचं जातं तसंही लय खरखर झालं, पाटाही खराब झाला. म्हणलं इथं जातं पाटा घेतो टाकून. पण ते आवाज आला बाई, मी तिकडे आली पाहिले कुकडे गेला, मला दिसलाही नाही. मग म्हणलं जाऊ दे शेवटी. मग चालली आली घरी. तर काकी नव्हती, त्यात ती असंच आहे बसेल. अंगीन टाकलं अशी. अंग टाकतात बसतात. काय आता अंग टाकेल आहे. जेवले की अंग टाकतात. काय करते बसून बसून पाठकोड दुखते ना. काही धंदा तर काही करूच नाही तुमच्या काकीले. किंवा गेली हे वावरात गेली का काही आपण जसं करेल असलं तसंच राहते संध्याकाळी. जसा एखादा चमचा पडेल असो, एखादा प्याला कुठे पडेल असो, म्या उचलला नाही सकून वावरात जाता की तिकून आल्यावर तो तसाच दिसते मले. पण उचलत नाही तुमची काकी तेवढंही. लय केला व माय धंदा केला आता लोक. आता का मरे लोक धंदाच करायला लावता. तुम्ही तर तुमची बाजू काकीचीच घेसान ना. इतकी थकली का तुमची काकी की जसं काही होत नाही म्हणून? काही नका सांगू. किती जगजग व्हायल बुड्या असतात पण सबन धंदा करतात म्हणलं. मा सासूले तुम्हाला सांगतो हे पा, काहीच धंद्याची आवडच नाही ना. आयतं खाणं खाले भल्ला अव्वल माल पाहिजे. हो 2 टाइमच्या ठिकाणी 3 टाइम लागो ना. खाणं सारं पद्धतशीर पाहिजे. धंदा नका सांगू. धंदा म्हटलं की निरा जीवारचे ना काही केलाच नाही ना. मा लग्न झालं त्यापासून मला नाही वाटत मा सासून काही डाळ वाटली का काही भाजीचा मसाला वाटला का कधी काही केलं. मला लग्न झालं तशा त्या म्हाताऱ्याच झाल्या. मग पोराचं लग्न करतात कायच्यासाठी व? माय म्हातारी होती म्हणूनच ना. भलं आहे तुमच्या सुनायचं. तुम्हाला तर वाटते सासून अंडी धंदा करा आणि आमच्या पुढेही करा. अव तिले मग काही तिच्या जीवाला आराम. आराम पाहिजे नाही का?
जाऊ दे. तो आला धंदा का तुले भारी आहे? आ? आपला का आपल्याला काही भारी असते? मी काय काय म्हणतो, पण त्यातली गोष्ट सांगतो तुम्हाला. काही करू लागला एखादा धंदा तर फरक नाही पडत काय? मला तेवढा आधार नाही होत काय? जाऊ दे. मा भाऊ करत असेल ना? मा भाऊ नाही करत का? काही करू लागत नाही का तुले काही? हा? त्याचा त्रास आहे का तुले? बापा, तुमचा भाऊ तर लयच गुणाचा. तुमच्या ओळखीचाच नाही. मला विचारता मोठे त्याचा तरास आहे का? नाही, तुमच्या भावाचा कायचा तरास बापा. लय बंग इथं झोके देते तुमचा भाऊ मले. रोज गजरा आणते, हॉटेलात जेल नेते. तुमचा भाऊ मला लय सुखात ठेवते. भाज्या मम्मूना भाज्या देतो ना दादा. काय काय? भाज्या मम्मूना भाज्या भाज्या मी भाता खाता. बरं बरं, हो माय झोप झाली आता, भूक लागली शी. थांब आणतो थांब. हे काकू आहे ती. बस ती मी आणतो. पाय जो सरिता. बस रे बाबू बस. जेवते का बाबू? झोपा झाली बाबूची, आता बाबू जेवते. शायना आहे बाबू. हो शायना तर माय लय आहे. फक्त लढायलाच लय बठ्ठर आहे बाई. ही राजे भोंगा फुकायला लागला की मग तर त्याच्या बापाचंही ऐकत नाही. लय लढते बाई, लढायला लय डाक आहे. मी काय म्हणते, आज तुम्हाला टाइम असेल तर मी येत होती म्हटलं बाहेर. एक मिनिट. नाही नाही तुम्ही नाही. बोला बोला. हो हो भेटू ना. हो चालते चालते. संध्याकाळी. काही प्रॉब्लेम नाही. हो हो हो. फोनच चालू आहे वाटते या माणसाचं तर बाई. घरी आले की सदान कदा फोनच चालतात. काय नाही ना, दिवसभर ते ऑफिसमध्ये ना, ऑफिस म्हणून आले की ते फोन. काय नुसतं रविवार असते त्या रविवारी या माणसाला शांतता नसते. 17 लोकांचे 17 कामं घेऊन ठेवले तर इकडेच जायला लागते, तिकडेच जायला लागते, हेच करायला लागते, तेच करायला लागते. अरे घरचंही काही ना काही करायला लागते, आम्हाला काही कुठं जायला लागते, घरी काही आणायला लागते. नुसतं या माणसाचं काम काम काम. सगळं आपल्यालाच पा. जाऊ दे तिकडे, मी काय काय करू. किराणा आणला मी एवढा मोठा, किती मला हात दुखले माझे. एक तर ते लिफ्ट खराब झाली, त्यांना सांगितलं म्हटलं बिल्डिंगची लिफ्ट खराब आहे, त्यांना माहित नाही का. आणि मला किराणा आणायला किती भारी भारी ते पायरीतून आणावं लागलं. तरी पण नाही तूच आण, माझं वेळ नाही. आणशीन तर नाही तर राहू दे. मग राहू दे तर का घरात काय खाणार आहे. आता खूप या माणसानं डोकं खाणं लावलं बरं. हो ठीक आहे ठीक आहे. हो येतो ना, मी येतो. नाही काही प्रश्न नाही, मी येऊन जातो. हो आज तसाही वेळ आहे मला. चालते ना मग, कुठं आता का? अरे बरं बरं बरं, मग येतो ना. मग काय आज काय, आज सुट्टीच आहे. हो. बरं चाल भेटू मग. हो येतो येतो मग तिथं. हो हो. अरे आशा. हा, थांबा 2 मिनिटं. अरे मी काय म्हणत होतो, मी येतो म्हटलं अर्ध्या एक तासात घरी. कुठे चालले? थांबा 2 मिनिटं. मला यायचंय, मी येते. कुठे चालले? अरे मी मनोजच्या इकडे चाललो. तू काय तर माझ्या मागे. मनोज येऊन राहिला इथं, काम आहे त्याला काही. तर येतो मग मी 2-3 तासात. आता अर्धा तास अन झाले इच्छा इथं 2-3 तास. असं सांगा ना की रविवार आहे, सुट्टी आहे, मी मस्त मित्रासोबत चाललो बाहेर फिरायला, दिवसभर मी काही येत नाही. असं सांगा ना स्पष्ट. आणि संध्याकाळची अपॉइंटमेंट झालेलीच आहे आपली. हो हो संध्याकाळी भेटू. ते पण झालंय. मग कशाला अर्धा तास 15 मिनिटं 5 मिनिटं बोलून खोटं बोलून राहिले. जा ना, जा. मी तर म्हणतोय बा, रविवारी तुम्ही घरीच नका राहायचो. तुम्हाला काय घरदार आहे, काही संसार आहे का? काय तुम्हाला घरी काही आणायला लागते? काहीच घेणं देणं नाही. मस्त संट्यासारखं हिंडायचं दिवसभर इकडे तिकडे. एक दिवस सुट्टी असली तर तुम्हाला आम्हाला टाइम नाही देता येत. घराची काही जबाबदारी म्हणून नाहीच आहे तुम्हाला. अरे काय झालं एवढं, काय कोणती जबाबदारी आणि काय एवढी का चिडून राहिली? पैसे पाहिजेत काय, काही आणायचं आहे का तुला? एटीएमचं कार्ड घेऊन जा माझं. काय टेन्शन घ्या लागते. नसेल तुला एटीएम मध्ये जायचं तर क्रेडिट कार्ड घेऊन जा. कर, तुला काय खरेदी करायचं आहे, काय आणायचं आहे तर आण ना मग. हो ना, एटीएमचं कार्ड देऊन द्यायचं, क्रेडिट कार्ड देऊन द्यायचं. सोबत नाही यायचं कधी, टाइम नाही द्यायचा आम्हाला कधी. अरे यार, आता का सोबत हिंडायले का? आपलं काल लग्न झालं काय? हा, आता काय सोबत सोबत काय हिंडायला? ते आण ना तू. तुला काय आणायचंय, मी कधी नाही म्हटलं काय? काय घ्यायचंय तुला, काय शॉपिंग करायची आहे कर, घरी काय आणायचं शिंदान, कुठं जायशील तर जा, मी का नाही म्हणतो तुला? हो ना, फक्त तुम्हाला माझ्यासोबत येता येत नाही. माझी शरम लागत असेल तुम्हाला, है ना. एकटं एकटं फिरायला लागते, मित्रांसोबत फिरायला लागते. आठवडाभर तर बरं सुट्टीच नसते. कंपनी कंपनी, ऑफिसचं काम ऑफिसचं काम. आणि एक रविवार भेटते, त्या दिवशी तुमचे 17-15 कामं निघतात.
घरी काही किराणा आणा लागत नाही, काहीच नाही, घराला वेळच द्यायला लागत नाही. काय आशा, काय फालतू बोर करून राहिली टिपिकल बायको सारखी. हा, तुला मी कधी काही म्हटलं का? जा ना तू, जा तू. मी असं करतो, तुला एक गाडी घेऊन देतो. हा, गाडी असली की मग तुला टेन्शनही नाही. हम्म, गाडी घेऊन द्या, फोर व्हीलर घेऊन द्या, सगळं घेऊन द्या. टाइम नका देऊ, हा, वेळ नका देऊ. क्रेडिट कार्ड देताय ते पण 10 मिनिटं तुम्हाला टाइम नाही देतायत. हा, सगळं मीच आणू, तुम्ही येऊ शकत नाही माझ्यासोबत काही सामान आणायला, कोणत्या दुकानात, कोणत्या मॉलमध्ये. हा, तुम्हाला नाही वेळ. अशा फालतू संडे खराब करू नको. आता उगाच बोर नको करू. हा, मस्त सुट्टीचा दिवस आहे, मूड फ्रेश आहे. फालतू आता हे फालतू गोष्टी सोबत सोबत हिंडायला काय 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 ते काय लहान लहान लेकराचं काम आहे का हिंडा? चाल काय कुठं हिंडा काय? हा, किराणा आणायला. किराणा आणला एक तूही आणू शकता ना. हं? जा घेऊन ये. मस्त डीमार्टले जा, सुपर मार्केटले जा, तू आणायचं तिथून आण. तू जेवढाच आणशील ते आण, जे काय आणायचं ते आण. मी कधी नाही म्हटलं काय? हा, तर मी येतो. हा, हो या. जेवायचं काय आहे का तिकडे जेवण गिवण आहे? लय डोकं खाते अरे बाई. जेवील मी तिकडे पाहिल. करून ठेवतो काही जर मला वरण भात उरला तर मी संध्याकाळी खाईन. आलो ना रे वा, आलो ना. हे घरचे डोकं खातात ना रे. काय का एक दिवस तर भेटते आपल्याला सुट्टी. त्याच्यात यायचं, किराणा आण लागते, भाजीपाला आण लागते. चल. लहान झाली या माणसाची, अजून म्हणतात ही बाई डोकं खाते. बायकोले का फक्त क्रेडिट कार्ड आणि एटीएमचं कार्ड आणि गाडी आणि बंगलाच पाहिजे असते का? हा, जा घेऊन ये तू, तुला जेवढाचं पाहिजे तेवढा. किती पैसे पाहिजेत सांग? अरे का नाही, पैशानच होत असते का? जरा नवऱ्याचा टाइमही पाहिजे असते ना. हा ठीक आहे, किराणा आणण्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही, पण ते किराणा आणण्याच्या कारणाला, त्या निमित्तानं आम्हाला तुमच्यासोबत फिरायला भेटते ना. हे असते आमचा उद्देश. म्हणून म्हणतो चला भाजीपाला आणू, चला किराणा आणू, चला अमका आणू ढमका आणू. कारण आम्हाला तुमच्यासोबत फिरायचं असते. हे तर माझ्या नवऱ्याला काही समजलंच नाही. मला म्हणते घे एटीएमचं कार्ड आणि जाय तू, आण तू. मी का नाही म्हणतो. असं नाही की चाल जाऊ आणू, रविवार आहे तर सोबत जाऊ आणू, काही नाही. लस करते बाई हा माणूस. पहिले असं नाही करायचा, आता लस करतात मीरा. मला म्हणतात आता का नवं नवं लग्न झालं का आपलं सोबत सोबत फिरायला लागते. मग का नवं नवं लग्न झालं तेव्हाच सोबत सोबत फिरत असतात काय? आणि मग का आता काय शरम लागते का येईल माझी? जाय तिकडे, मी नाही आणत काही. अहो मोहिनी, सांगलं का मग पाहून येईल त्या काकाचा फोन आलता तर पाय ध्यानही नाही मला. सांगीन ना, जाजो ना मग देते ते काय. गेले तिकडे तर नेऊन देते तुला, जाजो मग. राहशील का मग? राहीन म्हणलं तर 2 दिवस तर राहीनच ना आता. आता एवढे म्हणून राहिले तर सकाराम म्हणतात वहिनी 8-10 दिवसासाठी या, 8-10 दिवसासाठी या असं म्हणून राहिले. मी म्हणले ना का आहे तर म्हणत घरी यायले कारण पाहिजे का तुम्हाला वहिनी? कारण असलं तरच येता का घरी? असं म्हटलं बाई. आता मग सांगा आता याच्यावर मी काय बोलू? हा, नाही व जाणं, काकाने एवढं बोलावलं तर जाणं. मग आता काकाला असं वाटेन मी म्हणून राहिलो वहिनीला आणि वहिनीला गे आले नाही तो होईन ना माय जाणं. पण काय काही तर नाही काय म्हणून राहिले काका उगाच कसं फालतूच काकूच्या जीवारच येते ना मग. म्हणून म्हटलं काही काम तर नाही बाई. आता जाय बाई, आता काका म्हटलं तुला या या तर मग असं होईन की म्या म्हटलं का वहिनी आल्याही नाहीत. तेच ना, मलाच तर तेच झाला. म्या पुसलं ना म्हणलं का आहे म्हणलं सखाराम काही कार्यक्रम आहे का? म्या मजा काही केली ना म्हणलं काय बापा काही पंगत गिंगत आहे का काही? तर म्हणतात नाही. मग हसले मत वहिनी तुम्हाला का घरी आली कारण पाहिजे का म्हणतात. हा, असं म्हणलं. मग सांग मग आता काय म्हणतं मग. हा, तर घरी आले कारण पाहिजे का म्हणलं तर मग आपल्याला साजरे नाही वाटत ना, जातो ना माय एवढ्यानं बोलावलं पाहून ना. तर पाहुणेले म्हण फक्त तिकडे गेले की मले तेवढंच नेऊन द्या म्हणा. हं? कसं एकलीले मले सुचणार नाही, बाकी काही नाही एकापरी. पण एकलीले सुचणार नाही जसं म्हणून म्हणलं. नाही, मी म्हणतो ना द्यायले देतीन तुले ते नेऊन. हं, जा जा जो मग. बरं त्या हे केलं का ते तू म्हणस ते हरभऱ्याची डाळ भिजू घालतो आणि काय करतो भिजू घालून ते काय हे हरभऱ्याची नाही व मॅड पोरी, मठाची घातली का ते हरभऱ्याची भिजू? नाही नाही म्या नाही भिजू घातली. म्या घातलंच नाही, केलंच नाही काही. मठाची मठाची गायले. अव म्हणलं उलशात मठाच्या वळ्या करतो. मठाच्या वळ्या साजऱ्या लागतात म्हणलं करतो. त्या रोजी आता पाहुण्यानं 3 किलो आणली माय मठाची डाळ. मग काय करतो इतकी म्हणलं किलो भर भिजू घालतो, किलो भराच्या करतो वळ्या. मस्त लागतात मठाच्या वळ्या. आपल्या मुगाच्या दाईच्या वळ्या करतो की नाही आपण तशाच मस्त लागतात हे चवदार.
आणतो दाय जर शिकनिष्ठूच करतो काही नाही त्याच्या कापरी पण तसं हात फिरवला की बरं वाटतं आपल्या मनाले. सकाळूनच घाल लागत होती व भिजू. जाऊ दे आता सकाळी सकाळून घालीन मग मी भिजू. सकाळी सकाळून घातली तरी बी काय 2-3 तास भिजली की झालं ते का लय भिजवा लागते. जयकर कायच करते काय मी रिकामे काम. आता उगाच मठाची वड्या करा लागतात का मुगाच्या तर बस झाल्या. तसेच ते हे माणसं काही घरचं काही खात नाहीत भाज्या. त्यांनी पाहिजे बाहेरचं आणि आई बसते रिकामे काम करत याच्या वड्या करू दे त्याच्या वड्या करू दे. जयकर तुलेच हाऊस आहे. आई मी थोड्या वेळा अंग टाकतो मग आता. हो जाय.